नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पनीर रोल. त्यासाठी इथे मी एका भांड्यात घेणारे 2 चमचे तेल, त्यात घालूया 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर. आता ही चांगली मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला घालायचे 2 चमचे दही. हे आपण पनीरसाठी मॅरिनेशन तयार करतोय. त्यात चवीपुरतं मीठ घालूया, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे, कसुरी मेथी घालूया. हे चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचंय. तर यामध्ये घालूया 1 चमचा आलं लसूण पेस्ट. तर हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करायचे. दह्यामध्ये जर लम्प्स असतील तर ते व्यवस्थित सगळे मोडून घ्यायचे. आता हे बघा, आपलं मॅरिनेशन तयार आहे. यामध्ये मी हे पनीरचे क्यूब्स करून घेतलेले आहेत. मी थोडे बारीकच केले आहेत, म्हणजे बारीक केले की त्याला मॅरिनेशन व्यवस्थित लागतं. आता हे यामध्ये घालून मिक्स करून घेऊया. तर हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे, साईडला ठेवून देऊया आणि आपण पीठ मळून घ्यायचे. आता हे बघा, इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय. त्यात चवीपुरतं मीठ घालूया, थोडीशी साखर घालायची, 1 चमचा तूप घालूया. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि आपण जसं चपातीला पीठ मळतो तसं सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं. हे बघा, असं सॉफ्ट असं पीठ मळायचंय. आता हे झालेलं आहे. वरून जरा तेलाचा हात लावायचा आणि 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचंय झाकून. तोपर्यंत आपण स्टफिंग करून घेऊया. आता इथे पॅन तापत ठेवलाय, त्यामध्ये तेल घालूया थोडं, थोडंसं बटर घालायचंय. यात थोडंसं जिरं घालूया, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि आता यामध्ये आपण हे जे मॅरिनेट केलेलं पनीर आहे ते घालूया. हे छान असं परतून घ्यायचे. गॅस मोठाच ठेवायचा, कारण पनीर हे कधी बारीक गॅसवर शिजवायचं नाही, नाहीतर मग ते अगदी चामट होतं किंवा वातळ होतं, चिवट होतं. आता हे बघा, पनीर आपलं छान असं फ्राय झालेलं आहे. आता यामध्ये आपण वेजेस घालायचे. इथे मी सिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो असं बारीक उभा चिरून घेतलेलं आहे. हे सगळं यामध्ये घालूया. यात तुम्ही आणखी कोबी, गाजर वगैरे सुद्धा घालू शकता. यात थोडीशी मिठाची गरज लागणार आहे, थोडंसं वरून मीठ घालायचं, जास्त नाही घालायचं, काही नाही तर मग खारट होईल. आपल्या जे सॉसेस असतात, चाट मसाला आहे, त्यामध्ये मीठ ऑलरेडी असतं. आता हे आपल्याला शिजवायचं नाही आहे, असंच क्रिस्पी राहायला हवं आहे. त्यामुळे नुसतंच एक मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मोठाच ठेवायचा. यात कोथिंबीर घालूया. हे सगळं मिक्स झालं की गॅस बंद करून टाकायचा. आता हे मिक्स झालेलं आहे, गॅस बंद करूया. आपलं स्टफिंग तयार आहे. आता हे बघा, आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे. याचा एक नेहमीसारखा आपण जेवढा चपातीला गोळा घेतो तेवढाच गोळा करून घ्यायचा आहे. त्याचा चपाती करा किंवा पराठा करा, कसं काहीही केलं तरी चालतं. आता ही बघा, इथे मी चपाती करून घेतली आहे. याला तेल लावून घेऊया थोडं. मी पराठा करणार आहे, त्यावर थोडं पीठ घालायचं. आणि हे असं घडी घालत जायचे आणि हे असं दुमडून ह्याचं गोल करायचा आणि हे खालच्या बाजूला
फोल्ड करायचं आहे. नंतर ह्याचा पराठा लाटूया. पराठा अगदी पातळ करायचा नाही नेहमीच. आपला पराठा तयार आहे, आपण भाजून घेऊया. याला दोन्ही बाजूनी बटर लावून घ्यायचे. छान असंच व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे. हे बघा आपला पराठा छान असा भाजून झालेला आहे. आता हा काढून घेऊया, गॅस बंद करूया. आता आपण हे जे स्टफिंग केलेलं आहे ते यामध्ये भरायचं. त्यावर हा कांदा घालूया, थोडीशी कोथिंबीर, त्यावर थोडंसं मीठ घातलं तरी चालेल कारण कांद्याला मीठ नाहीये. चिली सॉस घालू, मेयोनीज घालायचं. हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. आणि टोमॅटो सॉस घालूया आणि हे असं व्यवस्थित रोल करायचं. बटर पेपर असेल तर बटर पेपरमध्ये घालून द्यायचं. वा, आपला पनीर रोल तयार आहे. अगदी टेस्टी आणि एकदम सोपं आहे करायला आणि मुलांना तर अतिशय आवडेल. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि आवडला तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.